सांगली महापालिकेत स्वीकृत नगरसेवकावरून वाद, आमदार इद्रिस नायकवडेंचा तोडगा काढण्याचा निर्धार. सांगली महानगरपालिकेत आज झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्वीकृत नगरसेवकांच्या वादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पक्षाकडून आदेश आल्यानंतर सध्या सुरू असलेला वाद मी स्वतः मिटवणार आहे. या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याबाबत मी यापूर्वीच पक्षाला माहिती दिली होती. माझ्या शिफारशीमुळे संबंधितांची खरी परिस्थिती पक्षाच्या लक्षात आली आहे असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान या वादावर लवकरच पक्ष स्तरावर निर्णय होण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक राजकारणात निर्माण झालेला तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुमच्या पक्षात काही दिवसापासून वाद चालू आहे, त्याबद्दल हे तुम्हाला काय कल्पना आहे का? नाही, मलाही दिसतं ना पक्षात काय चाललंय हे मलाही दिसतंय. मी न कळण्यात काही अनभिज्ञ नाही आहे, परंतु पक्षाकडून त्या संबंधीची जाणीवपूर्वक काही जबाबदारी माझ्याकडे सोपवली गेली तर मी त्या विषयात लक्ष घालून ते सरळ करण्याची संबंधीचं आणि माझी सरळ करण्याची कॅपॅसिटी आहे का नाही ते वरिष्ठांनाही माहिती आहे, पक्षालाही माहिती आहे. पण पक्षाकडून जोपर्यंत असा आदेश येत नाही तोपर्यंत मी त्यात हस्तक्षेप करणं मला वाटतं चुकीचं आहे. म्हणून मी थोडं थांबलेलं आहे. पण पक्षाला मी इथलं जे काही चाललेली बिघडलेली व्यवस्था आहे किंवा जे काही चुकीचं व्हायला लागलं त्या संबंधी पक्षाला मी अवगत केलेलं आहे. वरिष्ठांना सगळं माहीत आहे का तो विषय? नक्की माहिती आहे. मी त्यासंबंधी वरिष्ठांच्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर जे काही आदेश पक्षाकडे त्यानुसार निश्चितपणाने त्या दृष्ट्या केले.